ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी की फैनी पिला, मच मच की मौसी को बोल चखने में काजू खिला, हर टसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला. बाई गो लाटी बाई गो प्रेमीची हाय गो वाली मजा, बाई गो सांगितले जाई गो फिकर तो छोड़ दो लिकर पिला. तर हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्व. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वाईफ विस्टासमध्ये. तर मित्रांनो, आज आमची कंपनीची ॲन्युअल ट्रिप जात आहे. मी सकाळीच निघालो होतो. मला ड्रॉप करायला मेट्रो स्टेशनपर्यंत मम्मी आणि पिऊ आली. मम्मी आणि पिऊला मी बाय करून निघालो आहे. आपण तिकीट काढू आणि तिथे आपल्याला तुषार सर मला रिसीव करणार आहे स्टॉपपर्यंत घ्यायला. चली. तर मित्रांनो, तिकीट काढून आपण वरती प्लॅटफॉर्मवरती आलो आहे आणि लिटरली कोणी नव्हतं इथे. मित्रांनो, आपण आलो आहे आता संत तुकाराम नगरला. इथून मला आमचे सुपरवायझर तुषार सर पिक करणार आहेत. तिथून आपण जाऊ बसच्या पिकअप पॉईंटपर्यंत. अँड हिअर वी आर. इथे आमचे सगळे ऑर्गनायझर आमची वाट पाहत होते. ॲक्च्युली आम्ही लेट झालो होतो. त्यानंतर पुढे आम्ही आमचे बॅनर वगैरे लावून घेतले बसला. तर मित्रांनो, त्यानंतर आम्ही फोटो वगैरे थोडेसे काढलेत आणि त्यानंतर आपल्या भारतीय परंपरेनुसार सुरुवातीला नारळ फोडून बाप्पांचं नाव घेऊन आम्ही ट्रिपला सुरुवात केली. तर आपण आज TVS सप्लाय चेन सोल्युशन फिनोलेक्स प्रोजेक्ट मिंडेवाडी याच ठिकाणी आपण ॲन्युअल ट्रिप 2025-26 याच ठिकाणी अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. प्रारंभ झालेला आहे आणि ते ट्रिप आपण घेऊन जाणार आहोत मुरुड जंजिरा या ठिकाणी. मित्रांनो, आपण निघालो आता आणि डायरेक्ट विलामध्ये भेटूया. आता आम्ही आमच्या स्पॉट वरती पोहोचलेलो आहे. क्या बात कर रहे हैं? Wait a minute. Who are you? मित्रांनो, फायनली आपण आलो तर रिव्हरलँड रिसॉर्टच्या इथे, मानगावच्या इथे रिसॉर्ट आहे. बघू शकता, स्वप्नील सर, तुषार सर, सचिन सर आमच्यासोबत आणि बाकीची टीम. आता आपण थोडं फ्रेश होऊया, त्यानंतर पुढे तुम्हाला पूर्ण रिसॉर्टचं टूर करू शक्य झालं तर. तसं इथे पहिले तर आम्ही खाणार पिणार. हे आमची रूम. बाय सगळं सेटल व्हायला थोडा वेळ लागला. त्यानंतर आम्ही अमित सरांशी थोडा संवाद साधला. छान वाटतंय ट्रिपला येऊन आणि आम्हाला पहिलाच अनुभव आहे. सो मी एक्साइटेड आहे आणि पुढे काय होईल हे मी आतुरतेने वाट पाहतोय. थँक्यू.
मित्रांनो, आम्ही पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट जेवणाचा टाईम झालाच होता. तर आम्ही अजिबात वेळ वाया न घालवता लंचचा ऑर्डर देऊन दिला. आणि कोकणात आलं म्हटल्यावर फिश नाही खाल्लं असं होऊ शकतं का? तर स्पेशल आम्हाला सकाळच्या लंचमध्ये फिश होती. मित्रांनो, आम्ही लंच केला आणि त्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी तयार होतो. तर मित्रांनो, आलो आपण आता स्विमिंग वगैरे मस्तपैकी सगळ्यांची झालेली आहे. सगळे फुल हॅपी आहेत. आता थोडं नाश्ता करू, रेस्ट करू आणि क्रिकेट खेळायला जाऊ. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पूलमध्ये वेळ कसा निघून गेला काहीच कळलं नाही. बघता बघता संध्याकाळ झाली आणि मस्त अशी शांतता. तिकडे आउटबाउंडची टीम आहे, आउटबाउंड HR टीम. तर चला आता रेस्ट करू, थोडं फ्रेश होऊया. बाय. तर मित्रांनो, फ्रेश वगैरे होऊन आम्ही आलो आहे आता नाश्ता करायला. बघू शकता पूर्ण टीम नाश्ता करते. आणि मी इथे उद्यासाठी मुरुड जंजिऱ्याची माहिती पाहत होतो लॅपटॉपवरती. आणि मित्रांनो, रूमवरती गेलो तर काय बघतोय, इकडे तर ग्रँड मास्टरची लेवल चालू होती. दोघं इतके गंभीरपणे विचार करत होते जसं काय जगाचा नकाशाच बदलणार आहेत. पण नंतर बाहेर आम्हाला संगीत खुर्चीचा आवाज आला, तर आम्ही यांना डिस्टर्ब न करता गपचूप संगीत खुर्ची खेळायला गेलो. आणि इकडे लॉनमध्ये तुम्ही बघू शकता खुर्चीला हात लावायचा नाही मित्रांनो, लक्षात घ्यायचंय. खुर्चीला हात लावायचा नाही. स्टार्ट. बाइक से शुरुआत कर सकते हैं, बाइक और डिलीवरी से अपनी कमाई को बढ़ावा दे सकते हैं और आप
जोर जोरात पळायचे मित्रांनो, जोर जोरात पळायचे. गॅप ना ठेवायचं मित्रांनो. वैभव शिंदे आपणास विनंती आहे, आपण गॅप ठेवायचं नाहीये. जोरात पळायचे, जोरात जोरात. आणि आपल्याला विनंती आहे, जो या ठिकाणी रनिंग ठेवणार तो या स्पर्धेचा प्रथम क्रमांक मानकरी ठरणार आहे. पळायचे जोरात जोरात. कोणालाही बायपास करायचं ना मित्रांनो. ज्याच्या मागे आपला नंबर असेल त्याच्या मागे पळायचे. आणि कोण जाते बाहेर बघूया. आणि इंदोरचे आमचे लवकरात लवकर समाजाची लक्ष द्यायचं. ओके, थँक्यू. मित्रांनो येत असतं आता येत नसतंय, त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि तो मात्र तुम्हाला करावा लागेल. पळायचं मित्रांनो. आणि डान्स करायचा मित्रांनो. देऊन त्यांना सन्मान होत आहे तरी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. सगळ्यांनी जल्लोष करायचा मित्रांनो. दिलेशजी मोरमा यांनी ऋषिकेशची गणवड आपल्याला विनंती आहे. जर आपलं कामकाज झालं असेल तर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मित्रांनो, रील सेशन झालेलं आहे. आता आपण थोडंसं क्रिकेट खेळूया. चला मी पण थोडा खेळून घेऊ क्रिकेट. sorry. Hey, y'all, come look at this.
तर मित्रांनो, विकेट आपले छोटे मोठे कार्यक्रम झालेत. आता आपण थोडंसं जेवण करूयात. पाहुणे मंडळी सगळे थकलेले आहेत आणि जेवणाची आठवड्याने वाट बघत आहेत की आमचे आयोजक काय HR कुठे गेले HR. रात्री मित्रांनो परत आपण चिकन थाळी खाल्ली. टेस्टी अशी चिकन थाळी होती. त्यानंतर रूममध्ये आलो आणि मस्तपैकी एक झोप काढायचा विचार होता. The next day. तर मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? तर काल रात्री फुल धिंगाणा, जेवण वगैरे झालं. सगळ्यांनी रेस्ट केलं बरं चांगलाच, कारण की आज आम्हाला जायचं होतं मुरुड जंजिराला आणि आज खूप खास दिवस आहे. आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिवस, 26 जानेवारी आज. तर बघू आज काहीतरी स्पेशल करू तिकडे. आता इकडे नियोजन कसं आहे मला माहिती नाही आहे. आमच्या HR साहेब ठरवत आहेत सगळं. आजचे आपले ट्रिपचे सगळे कोऑर्डिनेटर तेच आहे, दोन्ही HR आमचे, एक तानाजी सर आणि ओमकार सर. बघूयात. मित्रांनो, मी सकाळी लवकर उठलो होतो, थोडं रिसॉर्टच्या बाहेर फिरलो. तिथं मला देवीचं मंदिर दिसलं एक. म्हटलं सगळं झोपून आहे तोपर्यंत आपण देवदर्शन करून घ्यावं मस्तपैकी. सकाळी आंघोळ वगैरे करून मी देवदर्शनासाठी आलो इकडे बाहेर मंदिरात. शांतीचं देवीचं मंदिर होतं. पूजा चालूच होती सकाळची. मित्रांनो, रिसॉर्टच्या अगदी बाहेर छान असं मोठं जात मंदिर, देवीचं मंदिर होतं. आणि मित्रांनो, मंदिर कुठलंही असो आणि तिथे आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा नसतील असं होऊ शकतं का? छान अशी बाप्पांची मूर्ती होती तिथे. मित्रांनो, काल तुम्हाला काही रिसॉर्ट मला दाखवता आला नाही, तर आज Day 2 मध्ये आम्ही रिसॉर्ट दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता एंट्रन्सपासून खूप आतमध्ये आहे रिसॉर्ट. तिथे रिसेप्शन आणि थोडं पुढं गेले एंट्रन्सच्या की आपण काल जिथे क्रिकेटचा सामना आणि संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवला होता तो लॉन, मस्त मोठा असा लॉन आहे. इथे तुम्ही कुठला इव्हेंट वगैरे करू शकता. स्टेजची पण व्यवस्था तिथे दिलेली आहे त्यांनी आणि असे छोटे छोटे कॉटेजेस आहेत आम्हाला अलॉट केलेले. गुड मॉर्निंग सर. आणि त्याच्या थोडं बॅक साईडला एक नदी वाहते, छान मस्त चिमण्यांचा चिवचिवाट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आणतो. आणि इकडे हा रिसेप्शन एरिया आणि त्या साईडनी पूल आहे, स्विमिंग पूल, जिथे काल आपण होतो. डायनिंग एरिया. गुड मॉर्निंग काका. हे आमचे बसवाले दादा, यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. अरे वा 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 वा, इकडे सगळे तयार झालेले आहेत बघा. हाय गाइस, आज हम जा रहे हैं मुरुड जंजिरा किल्ला. पण आता निघालोय नाश्ता वगैरे करून मुरुड जंजिरासाठी. लवकरच आपण मुरुड जंजिराला पोहोचू. आमचे सनील सर. मित्रांनो, आम्ही चेकआउट करून निघालोय मुरुड जंजिराकडे. यांची चेकआउटची प्रोसिजर होती, तोपर्यंत आम्ही फोटोशूट केला बाहेर जाऊन. द रिव्हरलँड रिसॉर्ट खूप छान रिसॉर्ट आहे मित्रांनो, तुम्ही पण जा.
आणि बघू शकता पलीकडे समुद्र, गार असा वारा खिडकीतून येत होता. तर गाईस फायनली आपण पोहोचलोय. तर बघू शकता माझ्या मागे मुरुड जंजिरा किल्ला. आणि थोड्या वेळात आपण किल्ल्यावरती जाऊ. बोटीची व्यवस्था करत आहेत आमचे कोऑर्डिनेटर. समुद्रांच्या लाटांमध्ये शांतपणे उभा असलेला इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार मुरुड जंजिरा. सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला हा किल्ला आपल्या मजबूत भिंतींसाठी ओळखला जातो. हा किल्ला सिद्धिराजाचा होता, एक अभेद्य असा किल्ला. या किल्ल्याला 19 बुरुज आहेत. समुद्राच्या मधोमध असूनही इथे आजही गोड्या पाण्याच्या विहीर आहेत. जुन्या तोफा, इमारतींचे अवशेष आणि प्रत्येक दगडात दडलेली एक गोष्ट. इथे पोहोचण्यासाठी बोटीने केलेला हा प्रवास खूप सुंदर आणि रोमांचक आहे. इतिहास, समुद्र आणि शांतता एकाच ठिकाणी अनुभवायची असेल तर मुरुड जंजिरा किल्ला नक्कीच पाहायला या. समुद्रात उभा असलेला, कधीही न झुकलेला मुरुड जंजिरा किल्ला. मित्रांनो, वीकेंड असल्यामुळे आणि गव्हर्नमेंट हॉलिडे असल्यामुळे प्रचंड गर्दी होती किल्ल्यावर. आमच्या टुरिस्ट गाईडनी आम्हाला 2 ते 3 तासाचा वेटिंग टाईम सांगितला किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी. त्यामुळे आमच्या पूर्ण टीमने मागे फिरण्याचा निर्णय घेतला. परत जाताना किल्ल्याच्या भोवती वेढा घालताना मनात एकच विचार, नक्की हा किल्ला बांधला कसा असेल. ह्याच विचारासोबत आम्ही पुण्याकडे निघालो. मित्रांनो, यावेळेस तर किल्ल्याचा प्लॅन आमचा फेल गेला. पण जेव्हा कधी पुन्हा मुरुड जंजिरा किल्ल्या साईडने आमचं जाणं होईल, तुम्हाला पूर्ण माहिती आणि आतून किल्ला कसा आहे हे आम्ही दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तर या ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया एका नव्या ब्लॉगसोबत. धन्यवाद. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.